गणेशोत्सवाची चाहूल लागली की लाखो चाकरमान्यांच्या मनात एकच ओढ जागी होती. कधी एकदा आपल्या गावच्या गणरायाच्या चरणी पोचतो. डोळ्यासमोर गावाकडचा रस्ता, कानात घुमणारा ढोल ताशांचा आवाज आणि मनात गणरायाच्या दर्शनाची ओढ. अशाच भावनेने लाखो चाकरमानी दरवर्षी कोकणाच्या दिशेने निघतात. पण या आनंदाच्या प्रवासात मुंबई गोवा महामार्गाने अनेक वर्ष त्यांची मोठी परीक्षा घेतली. गाव गाठण्यापेक्षा महामार्ग पार करण्याची जास्त चिंता वाटायची. किती तास लागतील, खड्डे किती असतील, कोंडीत अडकू का, असे असंख्य प्रश्न मनात घेऊनच प्रवास सुरू व्हायचा. मात्र यंदा अनेक वर्षांनंतर हे चित्र बदलताना दिसतंय. मुंबई गोवा महामार्गाचं बहुतांश काम पूर्णत्वाच्या टप्प्यात आलंय, तर उर्वरित काही भागांमध्ये वेगाने काम सुरू आहे. मग खरोखरच मुंबई गोवा महामार्ग किती बदललाय, अजून कोणत्या ठिकाणी काम सुरू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सुखकर आणि जलद होणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या इन्फ्रावर बोलू काही या विशेष भागात. नमस्कार, न्यूज डंकामध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबई गोवा महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत राहिलेल्या महामार्गांपैकी एक. पण या महामार्गाला इतकं महत्त्व का आहे? दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात याच रस्त्याची चर्चा सर्वाधिक का होते? कारण हा केवळ मुंबई आणि गोवा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 नाही, तर तो संपूर्ण कोकणाची जीवनवाहिनी. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांना मुंबईशी जोडणारा हा प्रमुख दुवा आहे. कोकणातील लाखो लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा, रोजगाराचा आणि विकासाचा हा अविभाज्य भाग बनलाय. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात या महामार्गाचं महत्त्व अनेक पटींनी वाढतं. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतर परिसरात राहणारे लाखो चाकरमानी याच मार्गाने आपल्या गावाकडे रवाना होतात. त्याचबरोबर कोकणातील पर्यटन, हापूस आंबा आणि काजू उद्योग, मत्स्य व्यवसाय, स्थानिक व्यापार तसंच अत्यावश्यक वस्तूंची वाहतूकही मोठ्या प्रमाणावर याच महामार्गावर अवलंबून असते. त्यामुळे हा केवळ एक रस्ता नसून कोकणाच्या अर्थव्यवस्थेची आणि लाखो कुटुंबांच्या आयुष्याची जीवनवाहिनी आहे. या महामार्गाकडे पाहताना एक मोठी अपेक्षा होती. कोकणाला जोडणारा हा रस्ता केवळ प्रवासाचा मार्ग न राहता विकासाचा महामार्ग बनेल. मुंबई आणि कोकणातील अंतर कमी करेल, उद्योग व्यवसायाला चालना देईल आणि लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित करेल, असं स्वप्न पाहिलं जात होतं. पण प्रत्यक्षात हे स्वप्न पूर्ण होण्याचा प्रवास मात्र सोपा नव्हता. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अनेक वर्षांचा संघर्ष, अडचणी आणि प्रतीक्षा यांचा सामना करावा लागला. अर्थात इतका महत्त्वाचा महामार्ग असल्यामुळे तो आधुनिक, सुरक्षित आणि वेगवान असणं तितकंच आवश्यक होतं. पण काही वर्षांपूर्वीचं वास्तव वेगळंच होतं. कोकणातील घाट, नागमोडी वळणांचे रस्ते, वाढती वाहतूक, वारंवार होणारे अपघात, पावसाळ्यातील खड्डे आणि चिखल, तर उन्हाळ्यात धुळीचे ढग, या सगळ्यांमुळे मुंबई गोवा प्रवास अनेकदा वेळखाऊ आणि कसरतीचा ठरत होता. त्यामुळे या महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी सातत्याने जोर धरू लागली. याच पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोकणाच्या विकासाला नवी गती देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून त्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिलं जात होतं. मात्र घोषणा झाल्यानंतरही कामाचा प्रवास सोपा नव्हता. भूसंपादन, वन आणि पर्यावरण विषयक मंजुरी, मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, कंत्राटदारांमधील बदल, आर्थिक अडथळे आणि विविध तांत्रिक आव्हानांमुळे हा प्रकल्प अनेक वर्ष संथ गतीने पुढे सरकत राहिला. मात्र या दीर्घ प्रतीक्षेनंतर आता परिस्थिती बदलताना दिसते. अनेक महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले असून उर्वरित कामंही अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर बदल प्रत्यक्ष अनुभवायला मिळतोय. आता या महामार्गाच्या प्रकल्पाची व्याप्ती समजून घेऊया. मुंबई नजीकच्या पनवेलपासून गोवा सीमेपर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66ची महाराष्ट्रातील एकूण लांबी ही सुमारे 485 किलोमीटर आहे. एवढ्या मोठ्या मार्गाचं चौपदरीकरण करणं हे एका टप्प्यात पूर्ण करणं शक्य नव्हतं. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाची विभागणी 12 स्वतंत्र पॅकेजेसमध्ये करण्यात आली. या प्रकल्पातील पहिल्या पॅकेजचं काम डिसेंबर 2011 मध्ये सुरू झालं आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित भागांवरही कामाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात भूसंपादन, पर्यावरण विषयक मंजुरी, मुसळधार पाऊस, कंत्राटदारांमधील बदल आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्पाचा वेग मंदावला. मात्र गेल्या काही महिन्यात कामाला मोठी गती मिळालेली दिसली आणि आता हा प्रकल्प पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय असं म्हणता येईल. उपलब्ध सरकारी माहितीनुसार महाराष्ट्रातील 485 किलोमीटरपैकी सुमारे 465 किलोमीटरचं चौपदरीकरण पूर्ण झालंय. म्हणजेच संपूर्ण प्रकल्पातील बहुतांश काम पूर्ण झालं असून केवळ सुमारे 20 किलोमीटर अंतरावरील काम बाकी आहे. या उर्वरित भागात काही उड्डाणपूल, मोठे पूल आणि इतर संरचनांची कामं अंतिम टप्प्यात सुरू असल्याचं सांगितलं जाते. यामुळे अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेला मुंबई गोवा महामार्ग आता प्रत्यक्षात नव्या रूपात दिसू लागलाय.
आता प्रकल्पाची व्याप्ती आणि कामाची सद्यस्थिती समजून घेतली, पण प्रत्यक्षात या महामार्गावरून प्रवास करताना नेमका काय अनुभव येतो? कोणत्या भागात रस्ता उत्कृष्ट झालाय, कुठे अजून काम सुरू आहे आणि कोणत्या ठिकाणी वाहन चालकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे, तर ते आपण आता बघूया. तर चला आता आपण प्रवास करत करत मुंबईपासून गोवा सीमेपर्यंतचा प्रवास अनुभवूया आणि पाहूया की आज या महामार्गावर नेमकं चित्र कसं आहे. सुरुवात करूया पनवेलपासून. मुंबईची धावपळ हळूहळू मागे पडते आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 आपल्याला कोकणाच्या दिशेने घेऊन जातो. काही वर्षांपूर्वी इथून पुढचा प्रवास म्हणजे वाहनांच्या लांबच लांब रांगा, सिग्नल आणि संथ गती अशीच ओळख होती. मात्र आज रुंद झालेल्या महामार्गामुळे प्रवासाची सुरुवातच अधिक मोकळी आणि सुखकर वाटते. थोड्या वेळात आपण पेण परिसरात पोहोचतो. या टप्प्यातील बहुतांश चौपदरीकरण पूर्ण झाल्यामुळे वाहनांचा वेग चांगला टिकून राहतो. काही ठिकाणी किरकोळ कामं सुरू असली तरी त्याचा प्रवासावर फारसा परिणाम होत नाही. मात्र काम सुरू असलेल्या भागातून जाताना वेग मर्यादेचं पालन करणं गरजेचं आहे. पूर्वी गणेशोत्सवाच्या काळात याच मार्गावर तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागायचं. लहान मुलांचा कंटाळा, उन्हाचा त्रास आणि गाव कधी येणार याची ओढ, हा अनुभव अनेक चाकरमान्यांनी वर्षानुवर्ष घेतलाय. आज मात्र रस्त्याची क्षमता वाढल्याने प्रवासाची सुरुवात पूर्वीपेक्षा नक्कीच अधिक आरामदायी झाली. यानंतर आपण नागोठणे आणि इंदापूरच्या दिशेने पुढे सरकतो. एकेकाळी खड्डे, धुळीचे ढग आणि सततची वाहतूक कोंडी यासाठी ओळखला जाणारा हा टप्पा आता बराच सुधारलाय. तरी नागोठणे परिसरात काही ठिकाणी खड्डे असल्याने वाहन चालवताना सावधगिरी आवश्यक आहे. याच भागातील नवीन पुलाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नसल्यामुळे वाहतूक जुन्या मार्गावरून सुरू आहे. अवजड वाहनांची मोठी वर्दळ असल्याने ते काही वेळा वाहतूक मंदावते आणि विशेषतः गर्दीच्या दिवशी कोंडीचाही सामना करावा लागू शकतो. आता नागोठणे पार केल्यानंतर सुकळी खिंड सुरू होते. येथे मोठ्या प्रमाणात रंबल स्ट्रिप्स बसवण्यात आले. उतारावर त्या उपयुक्त ठरत असल्या तरी चढाच्या भागात सलग रंबल्समुळे वाहनांचं संतुलन बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे विशेषतः दुचाकी स्वारांना या भागात अधिक दक्षता घ्यावी लागते. आता आपण माणगावच्या दिशेने येतो. गणेशोत्सवाच्या काळात हा टप्पा नेहमीच सर्वाधिक व्यस्त असतो. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीसोबतच मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पाली मार्गे येणारी अनेक वाहनंही इथे येऊन मिळतात. त्यामुळे माणगाव शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून माणगाव बायपासचं काम सुरू आहे. पावसामुळे कामाचा वेग काहीसा मंदावला असला तरी गणेशोत्सवापूर्वी किमान एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते शक्य झाल्यास हजारो चाकरमान्यांचा वेळ वाचू शकतो. मात्र शहरातील वाहतुकीचा ताण पूर्णपणे कमी होण्यासाठी बायपासचं काम पूर्ण होणं आवश्यक आहे. माणगाव मागे पडताच आपण महाडच्या दिशेने निघतो आणि इथून पुढे कोकणाचं खरं सौंदर्य खुलायला सुरुवात होते. पहाटेच्या वेळी प्रवास करत असाल तर धुक्याची चादर, हिरव्यागार दऱ्या आणि डोंगररांगा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय बनवतात. पुढे पोलादपूर आणि खेडच्या दिशेने जाताना घाट रस्ता सुरू होतो. अनेक ठिकाणी कामं सुरू असल्यामुळे काही ठिकाणी डायव्हर्जन्सचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः मुसळधार पावसात या भागात अधिक सतर्क राहणं आवश्यक आहे. पोलादपूर गेल्यानंतर कशेडी बोगद्यामुळे आपण सुसाड जातो. कशेडी घाटाचं वळण आता बायपास झालंय. त्यानंतर आपण पोहोचतो खेडमध्ये. खेड गेल्यानंतर इथे फ्लायओव्हरचं काम सुरू आहे, त्यामुळे वाहतूक संथ गतीने होती. त्यानंतर भोसते घाटात काम सुरू आहे. या घाटात मुंबईच्या दिशेने येताना एका उतारावर खूप अवघड वळण आहे, त्यामुळे इथे भरपूर अपघात झाले. तो मार्ग वाढवण्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. थोड्याच वेळात आपण चिपळूणमध्ये पोहोचतो आणि इथंच आजही मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात मोठा अडथळा आहे. चिपळूण बायपासवरील पुलाचं काम अद्याप अपूर्ण असल्याने महामार्गावरील वाहतुकीला शहरातूनच मार्ग काढावा लागतो. स्थानिक आणि बाहेरील वाहनांची एकत्रित गर्दी झाल्याने इथे अनेकदा वाहतूक संथ होते. सध्याच्या कामाचा वेग पाहता गणेशोत्सवापूर्वी हा पूल सुरू होण्याची शक्यता अत्यल्प आहे. त्यामुळे यंदाही चिपळूण हा संपूर्ण प्रवासातील सर्वाधिक वेळ घेणारा टप्पा ठरू शकतो. चिपळूण नंतर गाडी पुन्हा वेग पकडते आणि आपण संगमेश्वरच्या दिशेने निघतो. काही महिन्यांपूर्वी रखडलेलं पुलाचं काम, खड्डे आणि डायव्हर्जन यामुळे हा भाग वाहन चालकांसाठी त्रासदायक होता. आता पुलाची एक लेन सुरू झाल्यामुळे वाहतुकीत मोठा दिलासा मिळालाय. मात्र संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान काही ठिकाणी रस्त्याची अवस्था अजूनही समाधानकारक नसल्याने काळजीपूर्वक वाहन चालवणं गरजेचं आहे. यानंतर आपण रत्नागिरीच्या हद्दीत प्रवेश करतो. नवीन रस्ते आणि सुधारित पायाभूत सुविधांमुळे प्रवास अधिक सहज झालाय. शहरालगत स्थानिक वाहतुकीचा ताण जाणवत असला तरी शहर मागे पडताच पुन्हा एकदा कोकणाचं निसर्ग सौंदर्य प्रवासाचा साथीदार बनतं. या टप्प्यावर प्रवासात वेगापेक्षा निसर्गाची साथ जास्त जाणवते. हिरवीगार झाडं, लाल मातीची घरं आणि शांत वातावरण गाव जवळ आल्याची चाहूल देऊ लागतं. पुढचा टप्पा लांजाचा. बहुतांश रस्ता चांगला असला तरी काही ठिकाणी सुरू असलेली कामं आणि किरकोळ खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होतो.
त्यातच निवळी परिसरात मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याने विशेषतः गणपतीपुळेच्या दिशेने वळणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या भागासाठी थोडा अतिरिक्त वेळ राखून ठेवलेलाच बरा. मात्र राजापूर गाठताच पुन्हा प्रवासाला वेग मिळतो. रुंद रस्ता, मजबूत पूल आणि डोंगर दऱ्यांमधून जाणारा निसर्गरम्य मार्ग मन प्रसन्न करतो. अनेकांच्या मोबाईलवर याच टप्प्यात एक फोन जातो, आम्ही आता जवळ आलोय. त्या एका वाक्यात घराची ओढ, कुटुंबाला भेटण्याची उत्सुकता आणि गणरायाच्या दर्शनाची आतुरता दडलेली असते. राजापूरनंतर कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीचा प्रवास तुलनेने अधिक सुरळीत होतो. चौपदरीकरणामुळे वाहनांना चांगला वेग मिळतो. मात्र सावंतवाडीत फ्लायओव्हरचं काम सुरू असल्याने काही ठिकाणी वाहतूक मंदावू शकते. हा टप्पा पार झाला की गोवा सीमेपर्यंतचा शेवटचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक जलद, आरामदायी आणि सुखद अनुभव देतो. आता गोवा सीमा जवळ येते आणि त्यासोबतच अनेकांचा प्रवासही संपत आलेला असतो. पण कोकणात जाणाऱ्या प्रत्येकासाठी हा केवळ एका प्रवासाचा शेवट नसतो, तर आपल्या मातीशी, घराशी आणि गणरायाशी भेट होण्याची सुरुवात असते. अर्थात गणेशोत्सवाच्या काळात लाखो चाकरमानी आणि पर्यटक याच मार्गाने प्रवास करणार आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीचा ताण जाणवणं स्वाभाविक आहे. याशिवाय महामार्गावरील काही ब्लॅक स्पॉट्स, अपूर्ण सर्व्हिस रोड, सुरू असलेली कामं यामुळे काही ठिकाणी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. त्यातच अनेक भागात संरक्षक कुंपण नसल्यामुळे गायी बैल अचानक रस्त्यावर येतात किंवा रस्त्यावरच बसलेले दिसतात. विशेषतः रात्रीच्या प्रवासात हा मोठा धोका ठरू शकतो. त्यामुळे सुरक्षित अंतर राखणं, वेग मर्यादेचं पालन करणं, समोरच्या रस्त्यावर सतत लक्ष ठेवणं आणि संयमाने वाहन चालवणं हेच सुखरूप प्रवासाचे खरे मंत्र आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात कोकणाकडे जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सुखकर आणि जलद होण्याची अपेक्षा आहे. पण प्रत्येक विकासाच्या प्रवासात काही गोष्टी मिळतात, तर काही गोष्टी काळाच्या ओघात मागे राहतात. रस्ते बदलतात, प्रवास बदलतो, पण त्या प्रवासाशी जोडलेल्या भावना मात्र कायम मनात जिवंत राहतात. आणि म्हणूनच या बदलाची एक हळवी बाजूही आहे. एकेकाळी कोकणातले घाट रस्ते म्हणजे प्रवासाचा आत्माच असायचे. नागमोडी वळणं, उंच डोंगर, खोल दऱ्या, दुतर्फा डोलणारी झाडं आणि प्रत्येक वळणावर रव्याने उलगडणारं कोकण. हा प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नव्हता, तर निसर्गाला जवळून अनुभवण्याचा होता. घाट चढताना वाटणारी धडधड, वळणावरून समोर येणारं अप्रतिम दृश्य आणि त्या प्रवासाची एक वेगळीच मजा. आजही त्या प्रवासाच्या आठवणी अनेकांच्या मनात तितक्याच जिवंत आहेत. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे कशेडी घाट. एकेकाळी कोकण प्रवासाची ओळख असलेला हा घाट आज आधुनिक बोगद्यामुळे काही मिनिटात पार होतो. वेळ नक्कीच वाचतो, प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे आणि हा बदल आवश्यकही होता. पण त्या वळणांमधून दिसणारा कोकण, घाट चढताना जाणवणारा रोमांच आणि प्रवासाचा तो निवांतपणा, हे सगळं आता आठवणींचाच एक भाग बनलाय. हेच चित्र महामार्गाच्या इतर अनेक भागातही दिसतं. रस्ते अधिक रुंद, सरळ आणि वेगवान झाले, पण रस्त्याच्या कडेला डोलणारी झाडं, शांत घाट रस्ते आणि हळूहळू उलगडणारा कोकणाचं रूप आज पूर्वीसारखं अनुभवायला मिळत नाही. विकासाच्या या प्रवासात काही जुन्या आठवणी नकळत मागे राहिल्या एवढंच. पण विकास थांबून चालणार नाही. सुरक्षित, जलद आणि आधुनिक महामार्ग ही आजची गरज आहे. लाखो चाकरमान्यांचा वेळ वाचणार आहे, प्रवास अधिक सुखकर होणार आहे आणि कोकणाच्या विकासालाही नवी गती मिळणार आहे. मात्र या वेगासोबत कोकणाचा आत्मा, त्याचं निसर्ग सौंदर्य आणि त्या मातीशी जोडलेल्या भावना कायम जपल्या गेल्या पाहिजेत. कारण कोकणात जाणारा रस्ता फक्त वाहतुकीचं साधन नसतो. तो वर्षभर मुंबईत कष्ट करणाऱ्या चाकरमान्यांना आपल्या मातीकडे, आपल्या माणसांकडे घेऊन जाणारा भावनांचा प्रवास असतो. आणि म्हणूनच हा प्रवास कितीही वेगवान झाला तरी त्यातल्या त्या जुन्या आठवणींचा सुगंध कायम राहणार आहे. रस्ते बदलले, अंतर कमी झालं, प्रवास वेगवान झाला, पण आपल्या गावाकडे परतण्याची ओढ मात्र आजही तितकीच आहे. आणि कदाचित म्हणूनच मुंबई गोवा महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही, तर लाखो चाकरमान्यांच्या भावना, आठवणी आणि आपल्या मातीशी असलेल्या नात्याला जोडणारी जीवनवाहिनी असं म्हटलं जातं. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि न्यूज डंकाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.